केंद्र सरकारच्या हिट अँड रन या नवीन मोटर वाहन कायद्याला देशातील ट्रक चालकांनी विरोध केलाय। या कायद्याच्या निषेधार्थ देशभरात आंदोलन सुरू आहे। सरकारचा हा कायदा चालकांच्या जीवाशी खेळणारा असल्याचा आरोप चालकांनी केलाय। जर बंदच हे पुकारला तर कुठं जसं रक्तवाहिन्या जसं प्रत्येक शरीराच्या पार्टमध्ये पोचतात तसा हा माल पूर्ण जनतेच्या पूर्ण देशभर ही लोक पुरवत असतात आणि ह्यांनाच जर तुम्ही अशा कायद्यात घेतला असा तर उद्या भविष्यात ही लोक आपले नोकरी सोडून ड्रायव्हरी सोडून दुसरं काय तर काम करतील आणि मग ह्याची चंचन इथून पुढं कायमची राहील। तर हा त्याच्यामुळं आम्हाला कायदा हे काय मान्य नाही आहे। एक मी खाजगी मालकांच्याकडे मी चालक म्हणून काम करतो। मला 12 ते 13 हजार रुपये पगार दिला जातो। त्यात माझ्या मुलांचा उदरनिर्वाह, घरचा खर्च आणि हे सगळं जमत नाही आणि जो हा शासनाने जो कायदा जो लागू केला आहे तो लागू आम्हाला ड्रायव्हर लोकांना मान्य नाही। याच्यापुढे आम्ही शेती किंवा रस्त्यावर खडी पडायचं काम करू पण ड्रायव्हिंग करणार नाही अशी भूमिका घेऊ। केंद्र सरकारनं विरोधी पक्षातील खासदारांचं मोठ्या प्रमाणात निलंबन केल्यानंतर हा कायदा संसदेत केला। या कायद्यासाठी विरोधी गटाचं मतही विचारात घेतलं नाही। या कायद्यामुळे पोलीस यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होण्याची भीती व्यक्त करण्यात येते। हा काळा कायदा पास केल्यामुळे भ्रष्टाचाराला मोठे कुरण सापडणार आहे। कारण 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची शिक्षा असल्यामुळे जरी ड्रायव्हर आपला पोलीस स्टेशनला जरी गेला तर त्याला तू पळून गेलेला आहेस अपघातापासून असं सांगून पोलीस यंत्रणेकडून त्याच्याकडून मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे लवकर हा कायदा केंद्र शासनानं मागे घ्यावा। या कायद्यामुळे चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कोणाचंही नेतृत्व न स्वीकारता चालकांनी स्वयंघोषित स्टेअरिंग छोडो आंदोलन सुरू केलंय। केंद्राचा हा काळा कायदा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत या चालकांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशननं घेतलाय। जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाहीये ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस त्याच्यासाठी फाईट करत आहे। जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन या कायद्याला विरोध करणार आणि माझ्या ड्रायव्हर लोकांच्या पाठीशी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आमची संघटना संपूर्णपणे भक्कमपणे कायदा रद्द होईपर्यंत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार। या संपाचा सर्वाधिक परिणाम पेट्रोल पंपावर जाणवत आहे। इंधन चालकांना या संपातून वगळण्यात आलंय। त्यामुळे जिल्ह्यासाठी इंधनाचा आवश्यक तेवढा पुरेसा साठा असून पेट्रोल पंपावर गर्दी करू नये, अफवांना बळी पडू नये असं आवाहन जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून करण्यात आलंय। हिट अँड रन कायद्याच्या अन्वये जे काही शिक्षेची जी तरतूद केलेली आहे त्यास अनुसरून जे लॉरी चालकांनी यांनी जो काही संप पुकारलेला आहे या संपामधून पेट्रोल आणि डिझेल जे टँकर चालक आहेत यांना त्यातून वगळलेलं आहे। आपली जी कोल्हापूर जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक ही सांगली जिल्ह्यातील जे डेपो आहे त्यावरून सुरळीत सुरू आहे। त्यामुळे कुणीही अफवेला बळी पडून पेट्रोल पंपावर गर्दी करू नये। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे। या बाबतीत आम्ही संबंधित कंपन्यांचे जे सेल्स ऑफिसर आहेत त्यांच्या सातत्यानं आम्ही पाठपुरावा करीत आहोत। त्याच्यामुळे जनतेनं कुठल्याही अफवेला त्याच्यामध्ये बळी पडू नये असं मी परत एकदा आवाहन करते। केंद्र सरकारचा हा कायदा रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, डंपर, रोलर, ट्रॅव्हल्स, ॲम्ब्युलन्स, JCB यासह सर्व अवजड वाहन चालकांना लागू होणार आहे। या कायद्याच्या विरोधातील आंदोलन असंच सुरू राहिलं तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे।